आणि ही साधी सुधी मैत्री नाही आहे तिथे, केतकर काका आणि कुमुदिनी सारखी. जय, कसं जमतं तुला? हे बघ, बायकोला हसत ठेवणं ही एक कला आहे आणि प्रत्येक नवऱ्याने ती अवगत केली पाहिजे. नाहीतर मग काय होतं, तो स्वतः कधीच हसू शकत नाही. जय, आज काका आणि कुमुदिनी. कुमुदिनी नाही, कुमू. बरं, कुमू. आज ते दोघं भेटले असतील ना? नेमकं काय झालं असेल रे? म्हणजे बघ ना, आज 30-35 वर्षानंतर एखादी मैत्रीण भेटली त्यांना, कसं वाटलं असेल? या बाबतीत मी सॉलिड लकी आहे. म्हणजे बायको आणि मैत्रीण या दोघींचंही प्रेम लाभलेलं आणि दोघींवरही प्रेम करू शकणारा मी एकमेव पुरुष आहे. आणि त्या दोघी माझ्यासोबत 24 तास असतात. बस झालं आता. आज काकांचा मूड खूप छान असणार आहे. आज छान आपल्याला सगळ्यांना एकत्र जेवता येईल रात्री. चला निघायचं. चल. अहो, आता किती एरझारा घालणार आहात? वाट बघतोय जयची. काय या घराचे नियम आहेत ना, पुन्हा त्याला सांगणार आहे मी. नियमांचं उल्लंघन व्हायला लागलंय. कसलं उल्लंघन हो? नियमात बांधून त्यांना भाडेकरू सारखा वागवायचं नाही. हा म्हणजे त्या जयकडून लॅपटॉप शिकायचा, मुलगी असल्यासारखी आधी तिची संक्रांत साजरी करायची, त्यांच्या बरोबर नवीन वर्षाचं स्वागत करायचं आणि वर त्यांना भाडेकरू सारखं वागवायचं. अगं पण सांगितलं ना, नियमांचं नावही काढायचं नाही. आज कधी नव्हे ती मुलं लवकर येणार आहेत, त्यांना जरा निवांत वेळ मिळणार आहे. तर तुमची ती नियमावली वाचून त्यांना त्रास देऊ नका हो. बरं ठीक आहे, नाही देणार त्रास. एक लक्षात ठेव, तू सुद्धा मध्ये मध्ये बोलायचं नाही. मला असली सवयच नाहीये मुळी, तुम्हालाच येते. गरज असते तेव्हा बोलावं लागतं, त्याला सवय म्हणत नाहीत. सोयीनुसार शब्द फिरवू नका. हा बेल वाजली, जा दार उघड जा.